सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट घेऊन तुमच्यासमोर आले आहे. गोष्टीचं नाव आहे सवाष्ण आणि लिहिली आहे अदिती यांनी. गोष्ट आहे सवाष्ण. ऋतू, उद्याच्या भाज्या फळं आणली आहेत ना? गौरी जेवण आहे, आयत्या वेळी घाई नको. दरवर्षी आई तोच तो प्रश्न विचारतात. हो आई, आणलं आहे सगळं मी, आणि आमोदनी पण आणलं आहे बाकीच्या गोष्टी. त्या आजूबाजूला असतात तेव्हा कशासाठी वेगळा रिमाइंडर लावायची गरजच नसते. बरं, मिरेला फोन केलास का? सकाळपासूनच ये म्हणावं आधी मदतीला आणि नंतर सवाष्ण म्हणून. या प्रश्नाने मी गोंधळले. मीरा माझी आत्ते बहीण, सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त जीव आमचा एकमेकींच्यावर. स्वभाव मात्र एकदम विरुद्ध. मी चाकुरीमध्ये चालणारी आणि ती नवी खडतर वाट चोखणारी. माझं लग्न होण्याआधी 3 महिने तिनं पळून जाऊन लग्न केलं. आमची मैत्री संपली नाही, पण थोडा दुरावा मात्र आला. माझ्या लग्नात तिला बोलवायची खूप इच्छा होती, पण त्यासाठी मला कोणाशी वाकडं घ्यायचं नव्हतं. माझ्या लग्नानंतर लगेच गौरी गणपती होते. मी आणि आई म्हणजे माझ्या सासूबाई तुळशीबागेमध्ये खरेदीसाठी गेलो. तिथेही भेटली. मला आनंद झाला की टेन्शन आलं कळतलंच नाही. जुजबी हाय हॅलो झाल्यावर मी आईची आणि तिची ओळख करून दिली. आई, ही माझी आत्ते बहीण मीरा, आणि मीरा या माझ्या सासूबाई ग. आईनी नको तो प्रश्न विचारलाच. काय ग मीरे, बहिणीच्या लग्नात दिसली नाहीस? मीरे म्हणून मारलेली हाक मीराला खूप आवडली. काकू, कावरेमध्ये बसायचं का? निवांतपणे बोलूया. माझी धडधड वाढली. अगं नंतर भेटू की कधीतरी, आज जरा घाई आहे. आईने माझा डाव अगदी हाणूनच पाडला. घाई नेहमीचीच आहे ग. ऋतू, चल जरा बसूस या. ऑर्डर देऊन झाल्यावर तरी आई विसरल्या असतील असं मला वाटलं, पण अशा गोष्टी त्या मुद्दाम विसरत नाहीत हे मला अजून कळायचं होतं. बोला मीराबाई, बाकीच्या पाहुण्यांसारखी तुम्ही काय करणं सांगणार आहात? गप्प बसेल ती मीरा कसली. काकू, तुमच्या ऋतूलाच विचारा. असं वाटलं त्या क्षणी अहिल्यासारखी शिळा होऊन जावं, नाहीतर त्या सीतामाईसारखं धरतीच्या पोटात जावं. गंमत केली ग ऋतू, मीरा म्हणली. त्या क्षणी मी जोरात सुटकेचा निश्वास टाकला. त्याचं असं झालं काकू, हिच्या लग्नाच्या आधी 3 महिने मी पळून जाऊन लग्न केलं. म्हणजे करावं लागलं. अर्थात सगळ्यांना दुखावल्याचं दुःख नाही असं नाही, पण नाईलाज होता माझा खरंच. मी डोळे मिटले. आतापर्यंत न पाहिलेला सासूचा रुद्रावतार पाहायची माझी तरी हिंमत नव्हती. मुलगा चांगला आहे ना, त्रास वगैरे देत नाही ना? मला वाटलं एकतर मला वेड लागलं आहे म्हणून असा मला भास होतोय, किंवा माझ्या सासूलाईला तरी वेड लागलेलं आहे की त्या एवढ्या लाईटली घेत आहेत. काकू, खरं सांगायचं तर मी इमोशनल फूल नाही. मुलाचा स्वभाव जाणून न घेता आंधळेपणानं कधीच लग्न केलं नसतं, मिरेचं तत्त्वज्ञान. पण आम्हाला सगळ्यांना दुखवलंच ना. मी अचानक माझ्या माहेरची प्रतिनिधी वगैरे झाले. या बाबतीत मात्र मी ऋतूशी सहमत आहे बरं. घरच्यांना पटवून द्यायला हवं होतंस. मला बुडतीला सासूबाईंचा आधार वाटला. मला पटतंय तुम्हा दोघींचं, आणि त्या गोष्टीबद्दल मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करणार. मीराने मोकळ्या मनानं कबूल पण करून टाकलं. बरं चला, आईस्क्रीम वितळण्याआधी खाऊन टाकू. सासूबाईंनी शिताफीने विषय आणि मूड दोन्ही बदलला. चल ग मीरे, निघतो आता, मी निरोप घेत म्हणाले. आई पुन्हा बोलल्या. अगं नुसतं निघतो काय? मीरा, पुढच्या रविवारी घरी ये बरं, गौरीचं जेवण आहे. एक काम कर, सवाष्ण म्हणूनच ये. ती गेल्यावर आईनं म्हटलं, आई, तिचा नवरा आपल्यातला नाही आहे. आई माझ्या
खूपच पुढच्या. आपल्यातलं नाही म्हणजे मनुष्य प्राणी सोडून वेगळ्याच प्राण्याशी लग्न केलंय की काय या बाईनं? आईंच्या त्या टोमण्याचा अर्थ न समजण्या एवढी काही मी मूर्ख नव्हते. तरीही माझ्या माहेरी वादळ उठेल असं काही मला होऊ द्यायचं नव्हतं. आई, माझ्या माहेरी आणि आत्याकडे आवडणार नाही ती आपल्याकडे आली तर. ऋतू, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझ्या माहेरी कोण येतं जातं यात आता तू तरी लक्ष घालतेस का? मग मीरा इथे आली तर त्यांनीसुद्धा नको फार विचार करायला. आणि तू घाबरू नकोस. कोणी काही विचारलंस तर माझं नाव दे बेशक. माझ्या बेगडी मॉडर्न असण्याची मला कीव आली आणि मनातल्या मनात मी माझ्या सासूबाईंना आदराने नमस्कार केला. गेली 8 वर्ष मीरा गौरीच्या जेवणाच्या दिवशी आमच्याकडे सवाष्ण म्हणून येते. नंतर नंतर तिचा नवरा सुमेध तो सुद्धा न संकोचता यायला लागला. तिला मुलगी झाली तेव्हा आई तिला पाहिला त्याला सोबत घेऊनच दवाखान्यात सुद्धा गेल्या होत्या. ऋतू, मी विचारलं, मीरेला फोन केलास का? आईंनी माझी तंद्री मोडली. आई, सुमेधला जाऊन 11च महिने झालेत. सुमेध मागच्या वर्षी ॲक्सिडेंटमध्ये गेल्याची सासूबाईंना आठवण करून देत मी म्हणाले. शरीराने गेला असेल ग तो, पण मीराच्या, समीराच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनात तो जिवंत आहे ना अजून. मी आईंच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडले. काय पुण्य केलं असेल मी मागच्या जन्मी म्हणून अशा छान मॉडर्न सासूबाई मला मिळाली. आई, तुम्हीच फोन करून बोलावून घ्या तिला. तुमचं सगळ्यात जास्त ऐकते ती. आणि आईने तिचा नंबर पण फिरवायला सुरुवात केली लगेच तिला बोलवण्यासाठी. तर सासूबाई असूनसुद्धा म्हणजे आपल्या आधीच्या पिढीच्या असूनसुद्धा देखील त्या किती मॉडर्न होत्या, त्यांचे विचार किती पुढचे होते ते लक्षात येतं आहे. आणि खरंच आज तशीच जरूर आहे आपल्याला. ते मागचे पूर्वीचे सगळे जे विचार होते ना, सवाष्णं आणि तो नवरा असणं आणि वगैरे वगैरे, ते आता कालबाह्य झालेले आहेत. ती व्यक्ती अजूनही आपल्या मनात असतेच असते. आणि ज्या बाईचा नवरा गेला त्या बाईच्या मनात तर कायमच ती असते. मग आपण तिला असं वेगळी वागणूक का द्यायची? विचार करण्याजोगी गोष्ट आहे ना. बघा, तुम्ही पण विचार करा मैत्रिणींनो, आणि मला नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं आहे ते. तुमच्या ज्या काही म्हणजे इच्छा किंवा तुमचे विचार असतील ते मला समजले तर खूप आवडेल. तर नक्की कॉमेंट करून सांगा मला. पुन्हा अशाच नवीन छान गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.